तर ह्यांचा एवढा जवळचा मित्र त्याने असं वागायचं? अहो जाऊ दे हो, सगळं विसरा आता. हे बघा तुम्ही इथं आलायत ना, आता मस्त पैकी राहा आणि वीणाशी गप्पा मारण्यामध्ये तुमचा वेळ कसा जाईल ना तुम्हाला कळणार पण नाही. प्रांजल पण येणार आहे. अहो मग रायालाही बोलवा ना. नाही म्हणजे मग सगळेजण संध्याकाळी सिनेमाला जाऊया, रात्री बाहेर जेवायला जाऊया, काय हो? आणि मग रात्री गप्पा मारत मारत झोपूया. सांगून बघते मी त्याला. हल्ली खूप कामात असतो ना राया. कसलं बाई एवढं काम? पांडू, अरे सरबत आणायला एवढा वेळ का? आणि प्रांजलने काय सांगितलं होतं, त्यांना आज घर कामातनं एक दिवस रजा मिळाली तर त्यांना विश्रांती घेऊ देत असं सांगितलं होतं का नाही? हो. हे बघ, हे सरबत वगैरे झालं ना की त्यांना प्रांजलची खोली दाखव आणि कालिंदी ताई तुम्ही तिथे विश्रांती घ्या. हा घ्या थंडगार सरबत. घ्या ना. बरं का मुलींनो, आपल्यासाठी भाजी करून ठेवले. ऋता, तुझं काम झालं ना की चपात्या कर. हा मी? हो. अगं आता कालिंदी नाहीये ना, तर तूच कर. करून तर बघ, जशा जमतील तशा कर. खाण्यालायक कर म्हणजे झालं. बर. किचन खराब नको करूस, नाही तर डबल काम करून ठेवशील. फ्रीज मध्ये मी बघितलं भाज्याच नाहीयेत काही. जरा रात्रीसाठी 2-4 भाज्या घेऊन ये. हो मला माहिती आहे, मी जाणारच आहे आणायला. पण आता कधी जाणार आहेस तू? दुपारीच जाईन ना. अगं दुपारी तो पोचलीच येणार आहे ना. ते 3 वाजता येणार आहेत ना, मी त्याच्या आधीच जाऊन येईन. बरं ठीक. 2-4 भाज्या आण. शेवळाची भाजी आण. शेवळं यायला लागलीत आता. सोडे घालून मस्त भाजी करीन. बरोबर. आता कालिंदी नाहीये तर मलाच करायला पाहिजे. त्यातून आपल्याकडे एकेकाची आवड वेगळी वेगळी. आजी मी तुम्हाला मदत करते ना. अगं तू मम्माकडे जाणार आहेस ना, बरं जायच्या आधी थोडे तांदूळ निवडून ठेव. बाकीचं मी करीन सगळं. बरं मी जरा आज जाऊन पडते. तुम्ही जेवण उरकून घ्या तुमची. आजी तुम्ही नाही जेवत आमच्या बरोबर? नाही अगं, सकाळी सफरचंद खाल्लंय ना, आज जरा फलाहारच करीन म्हणते. कधी कधी पोटाला बरं असतं ते. बरं मी आज जाते, पडते जरा. हा तो पोतनीस आला की मला उठवा बरं का. बर.